नमस्कार मित्रांनो, मी अनित्य एक्सप्लोर फूड अँड डेस्टिनेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला नागपूर ते रामटेक हा प्रवास माझ्या चॅनलच्या माध्यमातून एक्सप्लोर करून दाखवणार आहे. या विषयावरील माझा पहिला व्हिडिओ असून या प्रवासाची सुरुवात मी दीक्षाभूमीपासून करणार आहे. तत्पूर्वी आपण दीक्षाभूमीचे सुंदर असे व्ह्यू बघूया. चला तर. या संपूर्ण प्रवासात मी रस्त्यावरील काही नैसर्गिक ठिकाणे, महत्त्वाची स्थळे आणि फूड या बाबतीत माहिती शेअर करणार आहे. चला तर सर्वात अगोदर दीक्षाभूमीला वंदन करू आहे आणि या अद्भुत अशा प्रवासाची सुरुवात करूया. दीक्षाभूमीवरून रामटेककरिता निघताना मी सीताबर्डी ते LIC चौक असा घेतलेला आहे आणि तेथून थेट मी कामठी मार्ग कनानला जाणार आहे. शेवटी मित्रांनो मी कनान नदीला आलो. या नदीचे पात्र किती विस्तीर्ण आणि किती सुंदर आहे. दूरवर पसरलेले नदीचे मनमोहक असे दृश्य पाहू शकतो. मित्रांनो तुम्ही आता बघू शकता मी MH44 त्या हायवेने रामटेककरिता जाते. आता आपण नागपूरपासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी मी येथे असलेल्या एका चहाच्या दुकानात आलो आहोत. चला तर चहा घेऊया. मित्रांनो रस्त्याच्या लगत असलेली भाताची शेती कनान हे क्षेत्र बऱ्यापैकी भाताचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. आता भात काढण्याची सुरुवात झालेली असून भात काढण्यासाठी हे संपूर्ण पीठ तयार आहे असे दिसते. तर मित्रांनो आपण आता रामटेक शहरातून पोहोचलेलो आहोत. रामटेक शहरातून सरळ न जाता रामटेक बायपास मार्गाने आल्यामुळे अतिशय सुंदर असे ठिकाण आपल्याला पाहायला मिळाले आहे. तुम्ही पाहू शकता हा तलाव आणि या तलावाचे सौंदर्य आणि या तलावाच्या मागे दिसणारे श्रीरामगड मंदिर तितकेच विलोभनीय दिसत आहे. आता आपण गड मंदिराच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. चला तर पुढे जाऊया. मी गड मंदिराच्या पायऱ्याशी येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथून पुढे गड शिखरावर आपल्याला जाता येईल.
मी आता गडावर येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं असलेले गडाचे असे सुंदर दृश्य दिसत आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला नक्कीच आवडत असेल. मित्रांनो, आता आपण गडाच्या तिसऱ्या गेटावर येऊन पोहोचलेलो आहोत. एक प्रकारे याला आपण गडाचे मुख्य प्रवेशद्वार सुद्धा म्हणू शकतो. येथून गडाच्या सभोवताली असलेली मजबूत अशी तटबंदी आणि याच्या लगत असलेले दुकाने पाहू शकता. हे आहे श्रीरामगड मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार. इथून आपल्याला दर्शनासाठी मंदिरात जाता येईल. चला तर मित्रांनो, मी मंदिराच्या आतमध्ये जाऊन आलेलो आहे. खरोखरच मंदिराच्या आतमधलं दृश्य अतिशय सुंदर होते. या प्रवासात निघताना मी काही खाल्लेलं नाही, त्यामुळे मला आता जोराची भूक लागलेली आहे. घरून मी निघताना आईने दिलेला डबा आणलेला आहे. चला तर बघूया कसा आहे डबा, काय आणलेला आहे डब्यावर बघूया. मी मंदिराच्या खाली उतरताना बाजूलाच असं निसर्गरम्य ठिकाण मला इथे मिळालेलं आहे. चला तर बघूया जेवणासाठी काय दिले आहे आणि ते कसं झालेलं आहे हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. छान मस्त. हे डबा उघडताच खमंग असा हिरव्या वांग्याचं भरीत आणि त्यासोबत 7 ते 8 पोळ्या दिलेल्या आहेत. याचा एक घास घेऊन मी तुम्हाला सांगतो की कसं झालेलं आहे ते. खरंच मित्रांनो, अतिशय भारी जेवण झालेलं आहे. मित्रांनो, कधीही तुम्ही अशा ठिकाणी जाताना जेवणासाठी घरी तयार केलेले जेवण सोबत घेऊन जाऊ शकता. चला तर मी पटकन माझे जेवण संपवतो आणि त्यानंतरचा पुढील प्रवास सुरू करतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपण गडाच्या शिखरावर आलेलो. येथून रामटेक शहराचे सभोवतालचे संपूर्ण दृश्य किती मनमोहक दिसत आहे हे तुम्ही बघू शकता. या गडावर दिसणारे रामटेक शहराचे दृश्य आणि त्याच्या आजूबाजूला असलेले पर्वतरांगा, छोट्या छोट्या तळे आणि शेतशिवार दिसत आहे. मित्रांनो, गडमाथ्यावर चौकोनी आकाराचे असलेले विहीर तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युअली याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता.
मित्रांनो, अगदी लहानपणी खाल्लेल्या बोरी आठवल्या. गोड आंबट चवीचे हा बोरी आणि आजूबाजूला ही हिरवीगार झाडी. तुम्ही कल्पना करू शकता की किती आनंद वाटत असेल. गडमाथ्यावर पोचल्यावर अगदी उजव्या बाजूला गडाच्या खाली उतरायला छोटासा रस्ता आहे. हा रस्त्यावर असंख्य पायऱ्या असून इथून गडाच्या सभोवताली असलेली हिरवीगार झाडी, शेती, तलाव आणि शहर असे दृश्य दिसत आहे. गडावर काही खाण्यासाठी छोटे छोटे दुकान आहेत. येथे तळलेले पिंगर देखील मिळतात. ताजी तळलेली पिंगर खायला देखील एक वेगळाच आनंद आहे. 10 रुपये किमतीचे हे पिंगर खायला खूपच मजा येते. आपण अशा ठिकाणी आल्यावर याचा आनंद घेऊ शकतो. मित्रांनो, रस्त्यावर मला कापसाची शेती दिसलेली आहे. तुम्ही पाहू शकता शेतात कापूस फुटलेला आहे. सगळीकडे कापसाच्या झाडाला लागलेली पांढरी शुभ्र बोंडे दिसत आहे. विदर्भात कापूस मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन देखील होते. प्रवासात भूक लागली असल्याकारणाने मी एका हॉटेलमध्ये मिरची पकोडा आणि बोंडा खाण्याकरिता घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा मिरची पकोडा आहे आणि हा बोंडा. याच्यासोबत चटणी देखील दिलेली आहे. याची चव बऱ्यापैकी असून रामटेकच्या रस्त्यावर तुम्हाला हे खायला सहज मिळते. शेवटी मित्रांनो, आपण रामटेकच्या बाहेर आलेलो आणि कन्हान येथे पोहोचलेलो. येथे मला एक पाणीपुरीचा ठेला मिळालेला. चला तर मी आता पाणीपुरी टेस्ट करणार आहे. टेस्ट करून सांगतो की ही पाणीपुरी कशी झालेली आहे. मस्त, पूर्ण तोंड भरून गेल्यासारखं खरोखरच जबरदस्त झालेली आहे. दिवसभर प्रवासात काही खात असल्याकारणाने तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मी अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू सून.